नमस्कार. आज शिकणार आहोत सुंदर असं फूल गौरी गणपती निमित्त. बघा मी बाउल ठेवून घेतला आहे आणि असं गोल करून घेणार आहे मी. तुम्हीही नक्कीच प्लेट वगैरे किंवा काही बाउल असेल झाकण असेल तर ठेवू शकता. याला मी काढून घेतलेलं आहे आणि याला काय करायचं आहे, आपल्या नवीन व्यवस्थित करून घ्यायचं आहे गोलाकार. जोपर्यंत गोल नाही येत तोपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याला चांगल्या प्रकारे राऊंड असं करून घ्यायचं आहे बोटानी. नक्कीच तुम्हीही ट्राय करा. मी खूप सारे शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मी करून घेणार आहे. आणि ज्याला अगदी रांगोळ्या येत नाही त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते सोप्यात सोपी पद्धतीचे, म्हणून पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. हे बघा अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आणि नंतर मी काय करणार आहे, सिस पेन्सिलने बघा असं बाहेर फेकणार आहे रांगोळी. आपल्याला एकसारखी अशी मी पेन्सिल घेतलेली बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने बाहेर फेकायची आपल्याला. अगदी सोप्यात सोपी रांगोळी आहे. कोणीही काढू शकेल अशी रांगोळी आहे, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीचेच व्हिडिओ आणत असते जेणेकरून सगळ्यांना यायला पाहिजे म्हणून. नाही आलं तर आपल्याला डबल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. मी जांभळा असे डॉट टाकून घेणार आहे थोड्या थोड्या अंतरावर. मी सॉसची बॉटल घेतलेली आहे मार्केटमध्ये, 40 ते 50 रुपयाला भेटते. तुम्ही नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. आणि बघा त्याच्यात मी कलरफुल रांगोळी भरली आहे. थोडं अंतर सोडून आपल्याला अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही ही नक्कीच ट्राय करा. खूपच सोप्यात सोपी मी रांगोळी आणली आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यावरती आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे थोडासा पिवळा. मुठीने डॉट टाकायचा. हाही व्हिडिओ आहे माझा. सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने कसा डॉट पाडायचा. याच्यानंतर आपल्याला एक अजून दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे, लाल कलर थोडासा मधी. मी थोडा व्हाईट टाकून घेणार आहे, छोटासा डॉट. मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. आणि थोडासा पुढचा टोक मी कट केला आहे, नाहीतर गळत नाही. आपल्याला हा टोक कट करायचा आहे थोडा आणि रांगोळी गाळूनच भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, काटेरी चम्मच घ्यायचा आहे. हे बघा मी काटेरी चम्मच घेतला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ करत जायचं आहे. फक्त आपल्याला सरळ करायचं आहे. आपल्याला घाई असेल किंवा कलर आपल्याला जमत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी टाकू शकता. व्यवस्थित आपल्याला सरळच घ्यायचं आहे सगळे डॉटमधनं.
आपल्याला एखादी नाही बरोबर आला तर डबल घेऊ शकता तुम्ही, थोडं लांबवर. अशा पद्धतीने बघा. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आहे जांभळ्यामध्ये, म्हणजे आपल्याला दुसरा कलर किंवा व्हाईट कलर टाकता येईल. थोडं बोटाने, एका बोटाने आपल्याला गोल करून हे बघा थोडंसं आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचं आहे. आपल्याला बाहेरही थोडासा पोपटी कलर टाकून घ्यायचा आहे, डॉट. अशा पद्धतीने म्हणजे इझिली 5 मिनिटात अशी मोठी ही रांगोळीवर आणि कलरफुल ही रांगोळी दिसते. कारण आपण दिवाळीच्या टायमाला आपल्याला घाई असली किंवा पूजाच्या टायमाला तर अशा सोप्या पद्धतीने आपण रांगोळी काढू शकतो. हे बघा, यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे बोटाने, एका बोटाने. त्याच्यात हिम कलर टाकून घेणार आहे. तुम्ही पिवळा किंवा लाल कलर टाकू शकता. मी याच्यात पिवळा कलर एक सोडून एक मध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, एक सोडून असं टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे, नाहीतर जांभळा कलरही तुम्ही टाकू शकता. किती सुंदर अशी आपली बघा रांगोळी झटपट तयार होते. बघू शकता तुम्ही, नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला मधीही आपल्याला हे सुपारी ठेवायची आहे. मी मधी सुपारी ठेवणार आहे, बघू शकता. आणि त्याच्यावर गोल गोल अशी रांगोळी टाकून घेणार आहे. ही बघा, मी मोठी सुपारी घेतली आहे. बोटाने थोडं गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, काटेरी चम्मच जरी असला किंवा हे आपला ब्रश असला त्याच्याने तुम्ही अशा पद्धतीने डिझाईनही काढू शकता. याला मध्ये गोल करून घ्यायचं आहे. आता डबल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आणि थोडं क्रॉसमध्ये असे फ्लावर्स तयार करायचे आपल्याला. थोडं फ्लावर ना असं क्रॉसमध्ये फेकत जायचं आहे. अर्ध्याच भागाला फेकायचं आपल्याला. नाही व्यवस्थित आलं तर आपण डबल करून घेणार आहोत. याला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला लाल कलर असा टाकून घ्यायचा आहे, छोटे छोटे डॉट. नंतर आपल्याला पिवळे डॉट टाकून घ्यायचे आहेत, हलके हलके. नंतर जांभळेही आपण डॉट टाकणार आहोत. अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी झटपट तयार झाली, बघू शकता. भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजूबाजूलाही आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत.
मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे. मी डबल वेळा सांगते, यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. आणि मी फेविकॉलची बॉटल स्वच्छ धुवून घेतली आहे, सुकवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. ही बॉटल खूपच सुंदर यूजफुल बॉटल आहे आणि आपल्याला बोटाने अशा पद्धतीने बघा गोल करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे, बघू शकता. सिंपल आणि झटपट होणारं. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.